आणि मी का वॉर्न करत होते सतत माहितीये? कारण मी या असल्या मुलींना खूप चांगलं ओळखून आहे. या अशा मुली श्रीमंत घरातल्या मुलांना पटवतात, मग त्यांच्यासोबत लग्न करतात, मग त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून त्यांना घटस्फोट देऊन मग बाहेर मजा करत फिरतात. हिचा पण माज खूप वाढलाय, पण तुम्ही काळजी नका करू. हिचा आत्ता मुस्काड फोडला ना की हिचा सगळा माज जागेवर उतरेल. थांबा. नीट बोलायचं. ती माझी बायको आहे. हा आमच्या घरातला मुद्दा आहे. तुला मध्ये पडायची काहीच गरज नाही. आणि एक लक्षात ठेव, पारू किर्लोस्कर घराची सून आहे. त्यामुळे तिच्याशी नीटच वागायचं. काय गरज होती का तुला बोलायची? आई, मला आपल्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा आहे. आदित्य, तुला हे पारूनी सांगितलंय का बोलायला? पारूचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. हिस्सा मला हवाय. मी या प्रॉपर्टीचा दावेदार आहे. त्यामुळे तू जे माझं आहे ते मला मिळालंच पाहिजे. न्याय खूप चांगला करतेस, जगाचा न्याय करतेस. मी अशी अपेक्षा करतो की तू माझ्यावरही अन्याय होऊ देणार नाही. एक मिनिट दादा, काय बोलतोयस तू? हिस्सा? अरे हे सगळं तुझंच आहे. तू आणि आईने मिळून हे सगळं उभं केलंय ना. हे बघ, तू खरं काय कारण आहे ते सांग, कारण हे मला पटण्यासारखं नाहीये. प्रीतम प्लीज, मला काही बोलायचं नाहीये, मला काही सांगायचं नाहीये. मला फक्त माझ्यावरची प्रॉपर्टी हवी आहे. आणि मी तुझ्या किंवा इतर कोणाच्याही वाट्याचं काही मागत नाहीये. मला फक्त माझा हिस्सा मिळू दे प्लीज. आदित्य, का करतोस तू असं? अरे तुम्ही दोघंही समान आहात माझ्यासाठी. तुम्ही दोघांनी मिळून हे घर सांभाळलं, किर्लोस्कर साम्राज्य वाढवलंय. नको करूच असं. अरे तुम्ही दोघं एकत्र असणं हीच तर ताकद आहे ना तुमची. आणि अशा प्रकारे प्रॉपर्टीचे वाटे केल्यामुळे समाजासमोर फक्त आपली दुफळी दिसणार आहे. आम्ही केलेल्या संस्कारांवरती बोट दाखवतील रे लोक. काय म्हणतील ते? बघा, दोघे भाऊ इतके दिवस गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते, पण लग्न झाल्यानंतर पैशासाठी एकमेकांची भांडतायत. बाबा प्लीज, ते मला खरंच काही माहिती नाही आणि आता मला सध्या त्याच्यावर विचारच करायचा नाही. माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. मला माझा संसार करायचा. किती दिवस मी माझ्या बायकोला रस्त्यावर ठेवतो? तुला प्रॉपर्टीतला हिस्सा पाहिजे ना? मिळेल. आपल्या माणसांना दूर करून प्रॉपर्टीला जवळ केलंय यानं. माणसांना जपणारा, माणसांना महत्व देणारा आदित्य आज पैशांना महत्व देतोय. हे सगळं बघून माझ्या मनाला किती यातना होत आहेत हे कळणार पण नाही याला. आणि हे कळणे इतका जवळचा राहायला पण नाही येतो. आदित्य, खूप लांब निघून गेलास तू आमच्यापासून.
तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला. आपण किती स्वप्न बघितली होती ना श्रीकांत आदित्यबद्दल. मुलगा असावा तर आदित्यसारखा आज्ञाधारक, जो सगळे निर्णय कायम समंजसपणे घेतो. तो अचानक असे टोकाचे निर्णय घेईल असा विचार तरी केला होता का आपण? पण विनाशकाले विपरीत बुद्धी, तसं झालंय. ते म्हणतात ना, चुकीचा जोडीदार निवडला की माणसाचा विनाश होतो. आणि आज ते सिद्ध झालं. हे घे, प्रॉपर्टी मधला तुझा हिस्सा. हे घे आणि चालता होईल. तुला जो हिस्सा हवाय तो घे. मला पण बघायचंय तू कोणाची निवड करतेस ते. जो पाहिजे तो हिस्सा घे म्हणजे? ऐक ना, वहिनीवर याला एकच फाईल दिली आहे ना, हा त्याच्यावरच सह्या केलेत. मग हा नेमकं काय निवडायला लावतोय? बघा पुढे कळेल. एक मिनिट आदित्य सर, प्रॉपर्टी आहे ना तुम्ही, या दोघांपैकी एकाची निवड करायला सांगताय मला? हो, जर तुला प्रॉपर्टी महत्वाची असेल तर मी मिळणार नाही. आणि मी जर महत्वाचा असेल तुला प्रॉपर्टी सोडावी लागेल. दोघांपैकी तुला एकाचीच निवड करायची. काय बोलताय तुम्ही? काय चाललंय तुमचं? ही कुठली पद्धत झाली हिस्सा द्यायची? आदित्य सर, माझा नवरा म्हणून आयुष्यभर तुम्ही मला माझ्या सोबत पाहिजे, पण माझं भविष्य मला रस्त्यावर नाही काढायचं. ही एक गोष्ट ध्यानात घ्या, ही कंपनी उभी करण्यासाठी समद्यात जास्त तुम्ही मेहनत घेतलीये आणि आपण आपला अधिकार मागायला आलोय. कोणाचे उपकार नको आहेत आपल्याला. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.